Good morning, friends. Very good morning. Now, the review of topic solid state chemistry. So, we have seen different definitions. What is lattice? What is unit cell? What are lattice points? What is phase of the crystal? So, these are the definitions related to topic solid state chemistry. Then, we have seen laws of crystallography. So laws of crystallography, there are three laws we have already seen. Law of constancy of interfacial angle, law of rational indices, Miller's indices, and the law of crystal symmetry. इन लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ इंटरफेशियल अँगल्स याच्यामध्ये आपण बघितलं क्रिस्टलचा आकार कसाही असो, क्रिस्टल बनवण्याच्या पद्धती कशाही असो, परंतु त्यामधला इंटरनल अँगल किंवा इंटरफेशियल अँगल हा कॉन्स्टंट असतो. यानंतर लॉ ऑफ रॅशनल इंडायसिसमध्ये आपण मिलर्स इंडायसिस बघितले. युनिट सेलचा वापर केला. दी फेस ऑफ दी क्रिस्टल अंडर स्टडी याचा वापर करून वीज कोएफिशियंट आणि वीज कोएफिशियंटवरून मिलर्स इंडायसिस कसे काढतात हे आपण बघितलं. In law of crystal symmetry, there are three types: plane of the symmetry, axis of the symmetry, and center of symmetry. The plane which cuts the crystal into equal halves, each of which mirror image of each other. Axis about which when you rotate the crystal around the 360 degree, it gets the same appearance as its original position. Center of symmetry, the point in the crystal when a line drawn through it which divides the face of the crystals into equal parts. याला आपण सेंटर ऑफ सिमेट्री असं म्हटलं. तर लॉज ऑफ क्रिस्टलोग्राफी हा महत्त्वाचा पार्ट आपण बघितला. देन क्युबिक लॅटिस अँड इट्स टाइप्स. सो देर आर थ्री सिम्पल क्युबिक लॅटिस, फेस सेंटर क्युबिक लॅटिस FCC अँड बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस BCC. सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये 8 पॉईंट्स असतात 8 कॉर्नरला क्यूबच्या. फेस सेंटर क्युबिक लॅटिसमध्ये 14 असतात 8 कॉर्नरला आणि क्यूबच्या 6 पेशीसच्या प्रत्येक सेंटरला एक. सो देर आर 14 पॉईंट्स. आणि बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस देर आर 9 पॉईंट्स, 8 ॲट 8 कॉर्नर्स अँड 1 ॲट सेंटर ऑफ द बॉडी. तर सिम्पल क्युबिक लॅटिस 8, फेस सेंटर क्युबिक लॅटिस 14 14 अँड बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस 9 पॉईंट्स. अशा पद्धतीने याचे डायग्राम्स काढून आपण क्युबिक लॅटिस आणि याचे टाईप्स पण बघितले. त्यानंतर प्लेन्स ऑफ क्युबिक लॅटिस 100 प्लेन, 110 प्लेन आणि 111 प्लेन. 3 ॲक्सिस असतात. 3 डायमेन्शनल फिगर XYZ. एक्स ॲक्सिसला जो कट होतो त्याला आपण 100 प्लेन म्हटलं. त्यानंतर एक्स आणि वाय ॲक्सिसला जो कट होतो त्याला 110 प्लेन म्हटलं. आणि तिन्ही ॲक्सिसला जो कट होतो तो 111 प्लेन आपण त्याला म्हटलं. 100 प्लेनला दुसरं नाव आहे क्युबिक फेस, 110ला डायगोनल फेस आणि 111 प्लेनला क्यूब डायगोनल फेस. अशा पद्धतीने त्या डायग्राम्स काढून याचं सुद्धा वर्णन आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट, देन स्पेसिंग बिटवीन लॅटिस प्लेन्स. हे जे लॅटिस टाईप्स आहेत, सिम्पल क्युबिक लॅटिस, फेस सेंटर क्युबिक लॅटिस, बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस. ह्याच्यामधलं डिस्टन्स 100 प्लेनमधलं डिस्टन्स, 110 प्लेनमधलं डिस्टन्स आणि 111 प्लेनमधलं डिस्टन्स. तर सिम्पल क्युबिक लॅटिस 1 1/√2 1/√3, FCC 1 1/√3 1/√2 2/√3 आणि BCC 1√2 आणि 1/√3. आणि याच्या व्हॅल्यूज इथं दिलेले आहेत. 1/√2ची व्हॅल्यू 0.707, 1/√3 0.577, √2ची व्हॅल्यू 1.415 आणि 2/√3 दॅट इज 1.154 ही त्याची व्हॅल्यू आहे. तर अशा पद्धतीनं हे स्पेसिंग हे डिस्टन्ससुद्धा आपण इथं बघितलेला आहे. तर हा चार्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. देन डिफ्रॅक्शन ऑफ एक्सरेज इथं 1/√3, 2/√3 1/√3 दॅट इज इक्वल टू 1.154. सॉरी, इथं 2/√3 2/√3 1.15. सो डिफ्रॅक्शन ऑफ एक्सरेज नंतरचा आपण मुद्दा बघितला. ब्रॅग्ज इक्वेशन n लॅम्बडा इज इक्वल टू 2d sin थिटा. हे इक्वेशन सॉल्व केलं आपण. वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल लॅटिस घेतले, त्या लॅटिसचं प्लेन घेतले, त्या प्लेनवरून आपण एक्सरे रिफ्लेक्ट केला आणि त्याच्यानुसार इक्वेशन बघितलं. एनला आपण काय म्हणतो, त्याचं ऑर्डर ऑफ रिफ्लेक्शन n इज इक्वल टू 1 2 3 असू शकेल. लॅम्बडा वेवलेंथ ऑफ दॅट एक्सरे, डी डिस्टन्स बिटवीन द लॅटिस प्लेन अँड थिटा इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन किंवा त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा ग्लेन्सने अँगल असं आपण म्हणतो.
तर हे इक्वेशनसुद्धा आपण बघितलं. देन डिटर्मिनेशन ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर बाय ब्रॅग्स मेथड, रोटेटिंग टेबल मेथड. रोटेटिंग टेबल मेथडच्या साह्यानं ग्लेन्सिंग अँगल किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन थिटा कसा काढला जातो, तर त्याच्यावरून वेगवेगळ्या प्लेन्ससाठी 100साठी θ1, 110साठी θ2 आणि 111साठी θ3 अँगल डिटर्माइन कसे केले जातात हे आपण बघितलं. आणि याच्यावरून स्पेसिंग बिटवीन द लॅटिस पेन किंवा एखादा क्रिस्टल लॅटिस कोणत्या टाईपचा आहे, वेदर इट इज सिम्पल क्युबिक, फेस सेंटर क्युबिक और बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस, तर अशा पद्धतीनं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ NaCl अँड KCl क्रिस्टल अँड डिफरन्स बिटवीन देम हा सुद्धा आता मुद्दा बघितलेला आहे. NaCl दॅट इज फेस सेंटर क्युबिक लॅटिस, KCl सुद्धा आपण बघितलेला आहे सिम्पल क्युबिक लॅटिस, पण तो फेस सेंटर क्युबिक लॅटिसची रिफ्लेक्शन दाखवतो. त्यामुळे या दोन्हीची स्ट्रक्चर जवळपास सारखी येतात हे आपण बघितलेलं आहे. आणि यातला फरकसुद्धा आपण बघितलेला आहे. ॲटॉमिक नंबर Na बघितला, Clचा बघितला, हे डिस्टिंग्विशेबल आहे. परंतु KClचं काय आहे, KCl K18 Cl 17, त्यामुळे दोन्हीचं जर K प्लस आणि Cl मायनस झालं तर ते इनडिस्टिंग्विशेबल आहे. हा सुद्धा भाग आपण सगळा बघितलेला आहे. आणि पुढच्या स्लाईडला आपण एक्झाम्पल्स बघतो. बघा, दी फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन ऑफ अ बीम ऑफ एक्सरेज फ्रॉम अ गिवन क्रिस्टल ऑकर्स ॲट 5 degree 15 minutes. ॲट व्हॉट अँगल विल बी दी थर्ड ऑर्डर रिफ्लेक्शन. अँगल विचारला म्हणजे थोडक्यात थिटा विचारलेला. फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन जे आहे ते फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शनचा अँगल दिलेला आहे आणि थर्ड ऑर्डर रिफ्लेक्शनचा अँगल किती असेल हा विचारलेला आहे. तर n लॅम्बडा इज इक्वल टू 2d sin थिटा आपला फॉर्म्युला आहे. फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन म्हणजे nची व्हॅल्यू 1 दिलेलं आहे. देअरफॉर हे इक्वेशन काय होईल बघा, लॅम्बडा डिवायडेड बाय 2d इज इक्वल टू साइन थिटा. हा थिटा दिलेला आहे आपल्याला किती, फर्स्ट ऑर्डरला 5 degree 15 minutes आणि याचं उत्तर आहे 0.0915. तर अशा पद्धतीनं हे उत्तर काढलं. नाऊ फॉर थर्ड ऑर्डर रिफ्लेक्शन. थर्ड ऑर्डरला काय येणार, यांची व्हॅल्यू 3 येणार म्हणजे 3 लॅम्बडा येणार. म्हणजेच इथं आपण जर 3 लॅम्बडा डिवायडेड बाय 2d इज इक्वल टू साइन थिटा इक्वेशन. लॅम्बडा डिवायडेड बाय 2d ही जी व्हॅल्यू आहे ही 0.0915 आहे, ती व्हॅल्यू आपण घेतली आणि उत्तर आलं 0.2745 साइन थिटा. आणि थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 0.2745. थिटा इज इक्वल टू 15.93 डिग्री. तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. दुसरं बघा, सेकंड ऑर्डर रिफ्लेक्शन फॉर 100 प्लेन ऑफ NaCl क्रिस्टल ऑकर्स ॲट 12 degree. इफ डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह 100 प्लेन्स इज 2.8 × 10⁻⁻10 मीटर, कॅल्क्युलेट लॅम्बडा. वेवलेंथ विचारलेले आहे. इक्वेशन तेच आहे, n लॅम्बडा इज इक्वल टू 2d sin थिटा. लॅम्बडा काढायचा आहे म्हणजे 2d sin थिटा डिवायडेड बाय n. n म्हणजेच ऑर्डर ऑफ रिफ्लेक्शन सेकंड म्हणजे 2 म्हणताना इथं 2 आलेला आहे. व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत. लॅम्बडा इज इक्वल टू 2, d म्हणजे डिस्टन्स दिलेला आहे 2.8 × 10⁻10 मीटर, साइन ऑफ 12 डिग्री. साइन ऑफ 12 डिग्री परीक्षेला दिलेलं असतं 0.2079 आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 5.821 × 10⁻11 मीटर. अशा पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं शकतं. आणि नेक्स्ट म्हणजे एखाद्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर ठरवायचं, फेस सेंटर्ड आहे की बॉडी सेंटर्ड आहे की सिम्पल क्युबिक. हे आपण NaCl KClचं घेतलेलं आहे, तेच एक्झाम्पल आहे. फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन 100 110 111चे अँगल दिलेले आहेत 5.9 डिग्री, 8.4 डिग्री, 5.2 डिग्री. डिटरमाइन दी टाईप ऑफ क्युबिक लॅटिस. ब्रॅग्स इक्वेशनवरून आपण हे इक्वेशन काढलं होतं. D100 is to D110 is to D111 is equal to 1 upon sin theta 1 is to 1 upon sin theta 2 is to 1 upon sin theta 3. theta 1, theta 2, theta 3 दिलेला आहे. साइन ऑफ अँगल परीक्षेला दिलेला असतो. साइन ऑफ 5.9 डिग्री 0.103, साइन ऑफ 8.4 डिग्री 0.146, साइन ऑफ 5.2 डिग्री 0.0906. तर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. याची उत्तरं काढली. टेबलमध्ये बघितलं तर स्पेसिंग बिटवीन लॅटिस पेनच्या टेबलमध्ये बघितलं तर प्रत्येक व्हॅल्यू 1 आहे पहिली. त्यामुळे ही व्हॅल्यू 1 येण्यासाठी ह्याला 9.708नंच डिवाईड करावं लागेल आणि ह्याला 9.708नं डिवाईड केल्यानंतर म्हणून ह्याला पण आणि ह्याला पण डिवाईड केलेलं. तर 1.705 1.137 म्हणजे 1 डिवायडेड बाय √2, 2 डिवायडेड बाय √3 अशा पद्धतीची उत्तर येतात. आणि त्या टेबलला आपण जर मॅच केलं, टेबल जर आपल्या लक्षात असेल तर याच्यावरून हे लक्षात येईल NaCl बिलॉंग्स टू फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस. अशा पद्धतीचं एक्झाम्पलसुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर थोडक्यात हा टॉपिकचा आपण इथं रिव्ह्यू घेतलेला आहे. आता आपलं फेज इक्विलिब्रियम हा टॉपिक झालेला आहे. थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक झाला. हा तिसरा टॉपिक झाला सॉलिड स्टेट केमिस्ट्री. आणि चौथा एक टॉपिक राहतो तो केमिकल कायनेटिक्स, तो आपण सोमवारी सुरू करणार आहोत. तर हे 3 टॉपिक हे व्यवस्थित याचा अभ्यास करा. घरी जर पुस्तक असेल तर पुस्तकाचा वापर करा. त्याच्याखालचे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा.
ह्या व्हिडिओज वारंवार आणि वरचेवर बघत राहा. घरी राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सेफ राहा. सॅनिटायझरचा वापर करा, वरचेवर हात धुवा, त्यानंतर मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा. सहकार्य करा. हॅव ए नाईस डे. थँक यू व्हेरी मच.